तिथे अर्धा तास झालेला आहेत आणि आपल्या वड्या बघा तुम्ही, खूप छान अशा मस्त झालेल्या आहेत. कडक पण झाल्या आहेत, मस्त कुरकुरीत झाल्या आहेत. नमस्कार, धीरज किचन मराठीमध्ये मी धीरज तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय. सर्वात आधी तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. मकर संक्रांत म्हटलं की पतंग उडवणं आलं, सोबत स्त्रियांचे कार्यक्रम असतात आणि मुख्य म्हणजे जे असतं ते तिळाचे बनविले जाणारे खूप सारे प्रकार. त्यातलाच एक प्रकार आज आपण बघणार आहोत, तिळाची चिक्की. कुरकुरीत अशी तिळाची चिक्की कशी बनवायची ते आज आपण अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने बघणार आहोत. बऱ्याचदा काय होतं, चिक्की बनवायचं म्हटलं म्हणजे ती कधी कधी वातळ होते किंवा ती दाताने खूप चावावी लागते. कधी कधी ती खूप कडक होते, ती तुटत नाही. तर त्यासाठी चिक्कीसाठी गूळ कसा शिजवायचा ते सगळं आज आपण रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर चला सुरू करूया आजची रेसिपी. तर इथे आपण 1 पाव तीळ घेतलेले आहेत. पांढरे तीळ घ्यायचे 1 पाव. त्यानंतर इथे 1 पाव चिक्कीचा गूळ घेतलेला आहे. त्यानंतर इथे 2 चमचे तूप आहे. त्याच्यानंतर इथे आहे आपल्याकडे काजू आणि पिस्त्याचे काप आहे थोडेसे. त्यानंतर थोडंसं जायफळ आहे, त्यातला थोडासा आपण उपयोग करणार आहोत. त्यानंतर वेलची पूड आहे आणि 2 चमचे पाणी आहे. तर चला सुरू करूया रेसिपी. तर सर्वात आधी आपण इथे तीळ भाजून घेणार आहोत. मंद गॅसवर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत. तर इथे हे 1 पाव तीळ घेतलेले आहेत, आपण भाजून घेऊयात. हे चांगले खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला हे 3 ते 4 मिनिट भाजून घ्यायचे आहेत. तीळ थोडेसे आपले जास्त आहे, त्यामुळे याला 4 ते 5 मिनिट लागतील. तुम्ही थोडे कमी घेतले तर ते 2 किंवा 3 मिनिटात छान भाजून होतात. तीळ आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचे आहे आणि गॅस जो आहे तो एकदम मंद ठेवायचा आहे. तर इथे 4 ते 5 मिनिट झाले आहेत. तीळ छान भाजून झालेले आहेत. गॅस बंद करून घेऊया आणि हे तीळ आपण लगेचच एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया. थोडंसं हलवत राहत आहे मी, त्याच्यामुळे लागले नाही पाहिजे तीळ खालून. लगेच आता आपण हे तीळ एका प्लेटीमध्ये काढून घेऊया. तुम्ही खाऊन बघू शकता. तीळ खाल्ल्यानंतर ते असे छान क्रिस्पी लागतात. तर इथे आपला एक बोर्ड आहे, याला आपण तूप लावून घेऊया थोडं. याच्यावर आपण आपली चिक्कीचं जे मिश्रण आहे ते पसरवणार आहोत, त्यामुळे याला आधीच आपण तूप लावून ठेवूया. त्यामुळे आपली चिक्की आरामात निघणार. तूप लावून झालेलं आहे, याला साईडला ठेवून देऊया. तर इथे दुसऱ्या पॅनमध्ये आपण गुळाचा पाक करायचा आहे. त्यासाठी इथे 1 चम्मच तूप. तुपामुळे छान चिक्कीला चकाकी येते. त्यानंतर इथे 1 पाव गूळ घेतला आहे चिक्कीचा. 250 ग्राम गूळ आहे. आपण 1 पाव तीळ घेतला आहे, तर 1 पाव तिळाला 1 पाव गूळ घेतला आहे चिक्कीचा. समप्रमाणात घ्यायचा आहे, दोन्ही वजनानुसार. हा गूळ आपण यात घालून घेऊया. त्यानंतर इथे मी 2 चमचे पाणी घेतलेलं आहे, ते घालूया यात. तर लो फ्लेमवर आपल्याला हा गूळ वितळून घ्यायचा आहे छान. तर सर्वात आधी आपण गूळ वितळून घेऊया. गॅस एकदम मंदच ठेवलेला आहे. साधारण 5-6 मिनटं लागतील पूर्ण गूळ वितळायला. छान आपला गूळ इथे वितळलेला आहे, तुम्ही बघू शकता. 6 ते 7 मिनिट लागले आहे गूळ वितळायला. आता गूळ आपला पूर्णपणे वितळायला लागला, म्हणजे पूर्ण वितळलेला आहे आपला. त्यानंतर इथे मी दुसरं स्टँड आहे माझ्याकडे गॅसचं, ते याच्यावर ठेवणार आहे.
आणि मग याच्यावर हे ठेवणार आहे कढई. म्हणजे आपल्याला आता एकदम लो फ्लेम पाहिजे, त्यामुळे आपला गूळ लागणार नाही खालून किंवा काळा पडणार नाही. गॅस आपला एकदम लो आहे आणि 2 स्टँड ठेवून मी हा गूळ छान शिजवून घेतो आहे. कंटिन्युअस फिरवत राहायचं आहे. आता आपला पाक झाला की नाही हा चेक करायचा असेल तर त्यासाठी आता आपण इथे मी एका कपमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यात आपण हा पाक आपला घालूया. तर घातल्यानंतर तुम्हाला बघायचं आहे पाक अजूनही नरम आहे आपला, त्यामुळे अजून 1-2 मिनिट शिजवून घेऊया. आता पुन्हा आपण एकदा चेक करूया. तर इथे थोडासा हा क्रिस्पी व्हायला अजून वेळ आहे. तर आता चेक करूया एकदा. तर इथे छान कडक आलेला आहे आणि हीच आपल्याला कन्सिस्टन्सी इथे हवी आहे. त्यानंतर आता इथे आपण वेलची पूड घालूया. त्यानंतर इथे काजू आणि पिस्त्याचे काप आहेत ते घालूया. त्यानंतर आपल्या इथे तीळ घेतले आहेत ते घालूया. मिक्स करून घेऊया छान. गॅस आपला एकदम मंद हवा. त्यानंतर इथे आपण मिक्स करायच्या आधी जायफळ थोडंसं घालून घेऊया. छान स्वाद उतरतो जायफळाचा. पाक शिजायला इथे मला पूर्ण 15 मिनिट घेतले आहेत, कारण आपण एकदम मंद गॅसवर याला शिजून घेतलेला आहे पाक. तर हे आपलं तिळाचं मिश्रण एकजीव झालं आहे छान गुळाच्या पाकाबरोबर. तर लगेच गॅस बंद करूया आपण आणि जो आपण बोर्डला ग्रीस केला आहे तुपानी त्यावर हे मिश्रण पसरूया. लवकर लवकर करायचं ही सगळी प्रोसेस. तर इथे आपण हे मिश्रण आपलं काढून घेऊया. गरम गरम असतानाच आपल्याला हे सगळं करायचं आहे. छान या बोर्डवर याला पसरून घेऊया. इथे माझ्याकडे लाटणं आहे. इथे लाटण्याला तूप लावून घेतलेलं आहे छान. छान पसरून घेऊया. हे छान आपण पसरून घेतलं आहे छान. आता याचे काप करून घेऊया. गरम गरम असतानाच याचे छान काप करून घ्यायचे आहेत. दुसऱ्या बाजूने सुद्धा करून घेऊया. तुम्हाला जसा शेप हवा असेल त्या शेपने तुम्ही याला कापू शकता. तर तुमच्याकडे हे असं पिझ्झा कटर नसेल आणि जर चाकू असेल, सुरी असेल, तर सुरीने जर कापायचं असेल तर तुम्हाला असं ओढायचं नाही आहे. सुरीने कापायचं असल्यास तुम्ही असं करा, वरती खिचा, प्रेस करा, वरती खिचा, प्रेस करा, वरती खिचा. अशी लाईन मारली तर चिक्कीचा शेप बिघडतो. त्यामुळे जर मोठी सुरी असेल तर ते तुम्ही वापरू शकता. ती करून असं प्रेस करू शकता तिच्यावर. शक्यतो तुम्ही असं करायचं नाही आहे सुरीनी. आणि जर तुमच्याकडे सुरी नसेल किंवा मग स्टीलचा सराटा असतो, सराट्याने तुम्ही ते असे वरतून असे काप करू शकता. तर माझ्याकडे इथे सध्या सराटा आहे नाही, हा चम्मच आहे. समजा जर तुम्हाला सराटा असेल तर सराट्याने असे काप करून वरती खिचायचं, काप करून असे वरती खिचायचे. त्यामुळे चिक्की छान पीसेसमध्ये कट करता येते. तर अशा प्रकारे छान कट करायचं, त्यामुळे चिक्की छान कापली जाईल. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आपली ही चिक्की दिसत आहेत. याला आपण 20-25 मिनटं छान थंड होऊ देऊया आणि छान आपली क्रिस्पी चिक्की तयार होईल. तर इथे 20 ते 25 मिनिट झाले आहेत आणि आपल्या चिक्की छान मी मस्त वड्या करून ऑलरेडी घेतल्या होत्या. तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली ही चिक्की झालेली आहे.
सर्व करूया. आणि छान अशी कुरकुरीत होते ही चिक्की. फक्त तुम्हाला गूळ जो आहे तो छान शिजवून घ्यायचा आहे असा. आणि ही आपली चिक्की तयार आहे. बघू शकता खूप छान चिक्की झाली आहेत आपल्या. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हाला लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे, शेअर करायचं आहे, अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब केल्यावर एक बेल आयकॉन दिसेल, त्यावर सुद्धा क्लिक करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलीही माझी नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या रविवारी. तोपर्यंत तिळगुळ खा आणि गोड गोड बोला. धन्यवाद.